सगळ्यांची डोलं नजर काही थोडं तर नमस्कार मंडळी, कसा तुम्ही सर्व मजेत ना? तर मी योगेश मात्रे पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पण युट्यूब चॅनल होती. तर मंडळी आज आहे ती म्हणजे दही हंडी, श्रीकृष्णाची दही हंडी. तर तेच बघण्यासाठी आपण जात होतो म्हणजे अलिबागमध्ये कुर्डूस गावमध्ये, आणि तिथली दही हंडी जी आहे ना ती जगामध्ये 1 नंबर दही हंडी आहे. तर मंडळी एक युनिक आणि नवीन आगली वेगळी परंपरा तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तर चला मंडळी, जास्त उशीर न करता जाऊया कुर्डूस गावामध्ये आणि करूया व्हिडिओला सुरुवात. हे बघा मंडळी, मस्त अशी तयारी चालू आहे इथे. हे बघा सर्वजण आहे ना तयारीला लागलेले आहेत, आणि इथे बघताय आपले वीरेन शेठ आलेले आहेत. आणि हे बघा सर्वजण तयारीला लागलेले आहेत. थोड्याच वेळात आहे ना सर्वजण तयारीला लागलेले आहेत. आता थोड्याच वेळात आहे ना इथे आपली हंडी चालू. बाबा कितीला चालू होईल आपली हंडी? 11:30-12च्या दरम्यान. तर मंडळी 11:30-12च्या दरम्यान आहे ना हंडी सुरू होणार आहे. हे बघा तयारी चालू आहे इथे. नाव काय? माझं नाव पारख पिंगे. मी या देवळाली गावचा ग्रामस्थ आहे. अच्छा. आमच्या देवळाली गोविंदा पथक किंवा देवळाली मित्रमंडळ ओके. ही गुरुज गावामध्ये आहे. प्रत्येक पाराकराचे कार्यक्रम, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक कार्यक्रम आम्ही घेतो. धार्मिक कार्यक्रमांचा सुद्धा आयोजन करतो. आजची ही आपली दही हंडीला जे मूर्त स्वरूप आहे, संकल्पना आलेली आहे. सर्वप्रथम आमच्या देवळाली मंडळातल्या बाळगोपाळ परिवाराची जन्माष्टमीचा कार्यक्रम होत असो. हा वाढ वडिलांपासून चालू आहे. 1954 पासून चालू आहे. बाप्पाची कृपा आहे आणि अशीच कृपा आमच्यावर राहू दे, आणि तुमचा पण आम्हाला असाच हातभार लागून दे, एवढं आमच्या आणला बंद. धन्यवाद. तुझं नाव काय? मग आता आज काय काय करणार आहात तुम्ही? आज काय काय करणार आहात? थँक्स. म्हणजे बसतोय मारी म्हणून. तर मंडळी बघितलं, काकांची उडी एवढं वय झाले, कम से कम 50 ते 55च्या वया दरम्यान असतील, तरी बघा किती जल्लोष आणि उत्साह आहे. त्या मंडळी दरवर्षीचा मानकरी असलेला
2025 यांची कबड्डी आकाश बघताय तुम्ही. प्रत्येक वर्षीचा मानकरी आपल्याला आज खेळाडू दरवर्षी जिंकतो आणि ते बघा काका सज्ज झालेले ते म्हणजे इथून वरनं उडी मारण्यासाठी. हे बघा मंडळी, हे बघा आता प्रत्येक जण आहेत ना आपापल्या उड्या टाकणार आहेत. हे बघा भारी भारीने. चला सुरुवात झालेली आहे आता थोड्याच वेळात आहे ना तुम्ही जल्लोष आणि मजा बघणार आहात. तर चला व्हिडिओची पूर्ण मजा घ्या आणि पूर्ण व्हिडिओ. ट्रिपल सुद्धा पोहोचलेला आहे आता मान केलेला आहे. आता चला खरी सुरुवात झालेली आहे ती म्हणजे दही हंडी सुरुवात. मंडळी सुरुवात झालेली आहे मस्त अशी. चला हे बघा पहिलाच प्रयत्न चालू आहे बघा. हे बघा पहिलाच प्रयत्न. निश्चितच प्रयत्न चालू आहे. बघा पहिलाच प्रयत्न चालू आहे. बघूया आता. हा बघा मंडळी दुसरा प्रयत्न चालू आहे दुसऱ्या टीमीचा. हा बघा आता बघूया ही टीम काय करते ती. मित्रांनो निश्चितच प्रॅक्टिस असेल तरच या सगळ्या गोष्टी सहज होऊ शकतात. आणि पहिलाच प्रयत्न आहे तो म्हणजे सुटकवाडी आणि यशस्वी. चला पुढे बघा मंडळी आणखीन प्रयत्न चालू आहे. आणि प्रयत्न आहे तो 9 स्टार गोविंदा पथकाचा 10 नंबरचा जर्सी घेतलेला हा गोविंदा पथक आणि मंडळी हिरो बघताय दरवर्षीचा मानकरी आणि दरवर्षी हाच हांडी फोडतोय तो म्हणजे आकाश. आणि याच आकाशला आता आपण बघतोय. चला साजरा करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद विराज. एक प्रकारे याला विरोध बोलू शकता. आणि परदेशात सुद्धा जाऊन आलेला आहे. परदेशात याने एक फोटोवरती आपलं नाव कमवलेलं आहे. तो म्हणजे देश विदेशमध्ये भारतात नाही तर परदेशात सुद्धा आपलं नाव कमवलेलं आहे. तर त्याला आता सज्ज झालेलं आहे. पहिलाच प्रयत्न आकाशासाठी जोरदार झाला मित्रांनो. पाऊस बघताय खूप जोरात आलेला आहे. जवळजवळ 6 वर्ष ज्यांनी विजेतेपदाला हॅट्रिक केलेले आहे तो आमचा सर्वांचा लाडका आकाश भिंगले. बघा मंडळी पुन्हा एकदा प्रयत्न बघूया. खरं छान या ठिकाणी परंपरा या उत्सवासाठी नाही जमलं. तर चला मंडळी पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे. हे बघा मोठ्यांचा प्रयत्न चालू आहे. बघूया काय होतं ते. नाही मंडळी ज्या काकांनी पहिली मानाची हांडी फोडली होती तेच काका आता प्रयत्न करतायत पुन्हा एकदा. बघूया की आता या प्रयत्नाला यश येते की नाही ते. तर चला बघूया. काकांचं नाव आहे कांचन आणि हे बघा प्रयत्न चालू आहे. बघा पुन्हा एकदा. बघा प्रयत्न चालू आहे पण प्रत्येकाला यश येत नाही. पण आता पुन्हा एकदा आकाश ट्राय करतोय. बघूया काय होतं ते. बघूया आता काय होतंय. हा बघा सज्ज तर झालेलाच आहे. बघा मित्रांनो आपली दुसरी फेरी झाल्यानंतर 1 फूट हंडी खाली गेली जाते.
घेऊन घ्या प्रत्येकाने. आता आपले पंचमंडळी आहे पराक्रम गुरुलक्ष नंबर सुनील दादा. त्यानंतर या पंचमंडळी पहिले आहे गुरुलक्ष परत तिकडे परत तिकडे परत तिकडे परत दादा बाबा जोडायला घ्या. आता नाव काय प्रयत्न छान आहे पाहूया. कडक प्रयत्न होता मंडळी, एक नंबर. मंडळी पुन्हा एकदा प्रयत्न आहे बघा, बघूया साईराजचा. पुन्हा एकदा प्रयत्न करत होते, बघूया आता हा मंडळ काय करत होते. आपले स्थळे प्रयत्न करणार आहे पाहूया. आपलेच प्रयत्न करतोय, बघूया. ज्या आकाशने दरवर्षी 6 वर्ष सलग नंबर काढलेले आहे तोच आकाश आता पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. तर चला बघूया. हा बघा, प्रयत्न खूप सुंदर केला. प्रयत्न करा लवकर, 1 मिनिट आपल्यासाठी दिलेला आहे. मंडळी आकाशला ज्याने टप दिलेले त्या मुलाचं नाव आपल्याला माहीत नाही, नाव आपण नंतर सांगू. पण आता व्हिडिओ बघा आणि बघा, छोटाच आहे आकाशपेक्षा, पण प्रयत्न खूप मस्त करतो. मंडळी पुन्हा एकदा आकाश सज्ज झालेलं आहे, बघूया काय होतं ते. सगळ्यांची नजर आता आकाशवर आहेत. चला थोडासा मिस झालेला आहे, नाहीतर आता विनर. हॅलो सूचना आहे. पुन्हा एकदा तिसरी चान्स देण्यात आलेली होती, पण आता बघूया 2 पदक निरर्थक ठरलेले आहेत. पण आता लास्टचा आहे तो म्हणजे आकाश, आणि सलग 6 वर्ष विजेता झालेले आहे. आता बघूया या वर्षी काय होते ते. तर चला आता प्रयत्न चालू आहेत. वरती घे बघा, आता प्रयत्न चालू आहे, बघूया. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर आहेत. झाला म्हणजे थोडासा. हे 2 वेळा मिस झालेले. आता बघूया पुन्हा एकदा आकाश काय करतो ते. सगळ्यांची डोळ्या नजर, काही थोडंसं मिस झालेलं आहे. देवळाली गोविंदा पथक बघूया. ही 4थी चान्स असणार आहे, बघूया काय होतं ते. तो खांडी तर थोडीशी 2 इंच खाली घेतलेलीच आहे, पण आता बघूया काय होतं ते.
चला पुन्हा एकदा सज्ज आकाश. करार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि हे हात घोषणा देतात पाहिजे रे पाहिजे पोचलाच पाहिजे. आता बघूया 10 मिनिटं शांतता राखा. अंतिम क्षण आपल्याला जवळ आलेला आहे आणि या अंतिम क्षणाची वादला पूर्वीची शांतता. एक नंबर हे बघा अंडे आलेले एक नंबर. चला आता बघूया सगळी पब्लिक धुमाकूल घातलेले आहे. जल्लोष बघा हे बघा उत्साह बघा विनर झालेले बघूया. फायनली विनर आकाश झालेले आहे आणि सगळी जल्लोष करत आहे तिथे. हे बघा डायट करत आहे. 7 वर्ष सलग 7 वर्ष विनर झालेले. मंडळी विनर झालेले आहेत. त्याच्यामुळे उत्साह बघताय आनंद बघताय जल्लोष बघताय. हे बघा पुन्हा एकदा सज्ज गोकर घेऊन मिळत आहे. गोकर सुरेश पाटील यांनी दिलेला विनर झालेलं आहे. थँक्स बघा. हा तुझा कितवा वर्ष आहे सलग विनरचा? 8वा वर्ष. मंडळी सलग 8 वर्ष आकाश विनर होते. मग कसं वाटते तुला आज? तर मंडळी दरवर्षाप्रमाणे ना पब्लिक वाढतच चाललेले आणि पुढच्या वर्षी आणखी पब्लिक बघायला येणार आहे ती म्हणजे आकाशला. तर चला आता पुढच्या वर्षी पण हार्दिक शुभेच्छा तुला. विनर बक्षीस बघताय तुम्ही. हे बघा ट्रॉफी बघताय तुम्ही आणि मानकरी बघताय आकाश. तर मंडळी कुर्डूस गावातली दहीहंडी उत्सव हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या युट्यूब चॅनलला. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.